सर बेनिफिट असतील ऍग्रीड, मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे, पण जे बेनिफिट आहेत सर ऍग्री कव्हर होतात त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये ज्या सर्व्हिसेस दिल्या त्याचा फुलफिल कुठे आहे कंपनीचं? सर असं नाही आहे बघा, जो होम व्हिजिट्स पण होतात ठीक आहे, कुठे आहेत सर? चालूच नाही तर सर्व्हिस सेंटर मध्ये तुमच्या लोकांना तुम्ही होम व्हिजिट कशा करणार? सर्व्हिस चॅम्पियन्स ऑक्युपाईड आहे, त्यामुळे त्यांना तेच सेंटर्समध्ये व्हिजिट करायला तेच सुद्धा सेंटरमध्ये थांबतात की बाहेर गेल्यानंतर तेवढे कोण कनेक्ट करताय त्याच्यामध्ये? मला तुम्ही प्रोसेस दाखवा लिगली की बाबा काय करायचं, इथून कशी तिकीट रेस करायची, कोण माझ्या घरी येणार आहे, नाही टोईंग झालं तर त्याचा पुढचं प्रोसेस काय आहे, ती एक लीगल प्रोसेस दाखवा, मी ती फॉलो करतो सर, आणि तुमच्याप्रमाणे लीगल प्रमाणे जातो. अजून काय भी नहीं हो रहा भाई, परेशान मध्ये काय नाही होते, कस्टमर सपोर्ट काय हेल्प नाही करत आहे, इथे आल्याच्या नंतर कोण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला रेडी नाही, तर त्या माणसाने गाडी घेऊन जायचं कुठे? गाडीचं जॉब कार्ड ओपन होईल, ठीक आहे, तुम्ही गाडी जॉब कार्ड ओपन झाल्यानंतर पार्ट्स ऑर्डर होईल, गाडीचं काम जेव्हा कम्प्लीट होईल तुम्हाला कॉलबॅक सुद्धा येईल. सर गाडी त्याच्यानंतर 1 महिना जर तुम्ही इथे ठेवत असाल बेल्टच्या इश्यूमुळे, तर गाडी ती 3 वर्षामध्ये वर्षभर सर्व्हिस सेंटरलाच उभी आहे प्रॉब्लेममुळे, तर आम्हाला ती गाडी घेऊन प्रॉफिट काय? खडे खडे गाडी और खराब हो रही भाई इधर. आणि इथे झालेलं त्या दिवशी मालाडला माझ्या समोर 4 ते 5 गाड्या टोचनवाल्यांनी उचलून नेल्या पोलिसांनी, तर रिस्पॉन्सिबिलिटी यायला पण तयार नाहीत लोक. मग त्या टोईंगचे चार्जेस, टोईंग करताना झालेलं डॅमेज आहे कोण कंपनी घेणार आहे का? गाडी जर त्या साईडला ठीक आहे, बाहेर आम्ही पार्क करत नाही, ठीक आहे सर, माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, इव्हन माझ्यावर जी केस झाली आहे ना त्याचा मी व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे. क्लायंटनी कोणी केली असेल ठीक आहे, क्लायंटने नाही, पोलिसांनी. सर तुमच्याच एम्प्लॉईने ठेवलेली गाडी, मला त्याच्याबद्दल काही हे नाहीये, ते त्यांचा इश्यू आहे, तुमचा पार्किंग प्रॉब्लेम आहे. मी फक्त एक सांगतोय की ह्या सगळ्या गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी, आज मी गाडी आणली आहे, जर महिन्याभरानंतर देताना त्याच्यामधला दुसरा पार्ट काहीतरी कोणीतरी डॅमेज केला, कोणीतरी मिरर तोडलं, त्याची सर रिस्पॉन्सिबिलिटी, मग ती तुम्ही देताय कुठे सर? घेताना गाडी बोलताना तुम्हाला पहिलेच असं नाही, असं काय झालं ठीक आहे, वे ऑफ एम्प्लॉई लँग्वेज काय आहे? ये तो झालं ठीक आहे, डोंट वरी, ठीक आहे, बच गया, वो नसीब अच्छी थी उसकी, मार खाता था और दूसरी होती तो भाई. त्याच्यानंतर मला सर ही लीगल प्रोसेस म्हणजे काय आहे ना एक्झॅक्टली, आणि काय ऍक्शन घ्यायची याच्यावरती मला बघा, तुम्हाला पर्सनली काय त्रास नाही द्यायचा ऍज अ एम्प्लॉई. तुम्ही सर काम करताय आणि मी माझी क्वेरी घेऊन आलोय, मला फक्त एक सजेशन हवंय, आणि मला या गोष्टीमध्ये लिगली पुढे जायचं, मला हेडेक नाही पाहिजे. इव्हन माझी गाडी तुम्ही रिटर्न घेऊन माझं पेमेंट जर मला रिफंड करायसाठी कंपनी नाही ईमेल, ऐसा कुछ करना पडेगा सर आपको, करावर असेल ती प्रोसेस, तर मला तुम्ही सजेस्ट करा, मी लिगली जातो त्या गोष्टीसाठी. तुमचं असं काय नाही, मी असं नाही, मी तुम्हाला एक ईमेल ऍड्रेस देतो, याच्यावर कम्युनिकेशन तुम्ही सेंड करा तुमचं, तुम्हाला फीडबॅक. इव्हन मला कॉन्टॅक्ट नंबर द्या की बाबा कोणता पार्ट कुठे अवेलेबल नाही, तर आम्ही कुठे कॉन्टॅक्ट, कोणताही सर्व्हिस सेंटरचा कोण कॉन्टॅक्ट नंबर द्यायला रेडी नाही, काही नाही. आम्ही काय भीक मागत जायचं का सर्व्हिस सेंटरला आमचा वेळ काढून? काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही एम्प्लॉईची, बाबा आमच्याकडे नाहीये सर, 4 दिवस थांबा, तुम्ही या सर्व्हिस सेंटरला जावा, फोनने कम्युनिकेशन झालं तर आमचा तेवढा वेळ वाचेल ना. मी मालाडला जाणार, तिथून माझा कन्व्हिन्स करून एक्सपेन्स करून रिटर्न घरी येणार, तेवढा वेळ 2 तास घालवणार, त्याच्यापेक्षा मी कॉल करेन की सर पार्ट्स आहे का, नाहीये, मी ठाण्याला फोन केला की सर इथे आहे का अवेलेबल. एक कॉल सेंटर तुमचा आता बँगलोरला आहे ना कॉल सेंटर, त्या लोकांनी जर सपोर्ट केला कस्टमरला, तर कस्टमर इथे एवढं हे करणारच नाही ना. एक लॉजिकली गोष्ट आहे सर छोटीशी, एवढा करोड रुपयाचा स्कॅम झालाय म्हणजे लोकांना गाड्या विकून त्या गाड्या खराब आहेत, आणि सर याच्यामध्ये त्याच्यावरती कित्येक लोक ऍक्शन घेत नाही सर. आणि हा एक ईमेल फक्त तुम्ही नवीन गाडी म्हणून टाका बघा, तुम्हाला ताबडतोब 1 मिनिटात फोन येतो, 1 मिनिटात फोन येतो वापस. नवी गाडी घ्यायची सर्व्हिससाठी सांगितलं तर आम्ही तुमचा कॉल सर्व्हिसला फॉरवर्ड करते, कोण कॉल डिस्कनेक्ट करतो. आता तुम्ही सर्व्हिस सेंटरला फोन लावला, 20 मिनिटाच्या आधी कोण कॉल कनेक्ट नाही होत नाही, आणि कॉल कनेक्ट झाल्याच्या नंतर त्यांचं आन्सर असतं, ये इश्यू है क्या, सर्व्हिस सेंटर का अपॉइंटमेंट में ब्लॉक करा के देता हूँ, आप बाद में कॉल कीजिए या तो आपको खुद को जाना पड़ेगा सर, स्लॉट बुक है. एवढंच त्यांचं फक्त लीगल. और किया भी तो कुर्ला का, कुर्ला से वाशी भेजा मेरे को, वाशी से इधर, महीना 2 महीना हो गया, परेशान है. आपका क्या है, आपकी गाड़ी यहाँ पे ही है क्या? नहीं यहाँ पे है, मतलब ऑलरेडी यहाँ पे इधर ही है, 2 महीना हो गया सर, भाग दौड़ कर रहे हैं हम लोग. कोऑर्डिनेशन करून त्याच्यावरून मला सजेशन भेटणं गरजेचं आहे. मी 100 मेल करेन, आता तुमच्या समोर ड्राफ्ट करतो मी पूर्ण कंप्लेंट टाकतो सर, त्याच्यानंतर तर मला रिव्हर्ट नाही आला तर मी कोणाकडे जाऊ? मी बँगलोरला जाऊ का? नाही असं नाहीये ना, बँगलोर नाही ठीक आहे, नाही मग त्याच्यानंतर मी काय करू?